तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असता व त्या प्रवासात दरम्यान जर तुमची बॅग किंवा पर्स चोरीला गेली असेल, तर अशा वेळी तुम्ही कुठे कंप्लेंट करायला पाहिजे? प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेच्या कंप्लेंट करिता कोणते ज्युरिस्डिक्शन असेल? तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कशी मिळेल? सोबतच ट्रेन कंडक्टरच्या काय ड्युटीज असतात? हे सर्व आपण माहिती करून घेणार आहोत रेल्वे संबंधात झालेल्या एका मॅटरवरून आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सरई रोहिला सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनने उमा अग्रवाल दिनांक 7 सप्टेंबर 2016 ला रात्री 10:30 वाजता बिकानेर ते दिल्ली असा प्रवास त्यांना करायचा असतो. त्यांना A1 सेकंड क्लास AC सीट नंबर 13 अलॉट केलेली असते. आता या ट्रेनमध्ये त्यांचा हा प्रवास सुरू होतो. त्यानंतर 8 तारखेला सकाळी 4:45 ही ट्रेन रेवरी रेल्वे स्टेशन सोडते. तेव्हा उमा अग्रवाल यांची पर्स काही अनोळखी लोक हिसकावून घेतात. त्या पर्समध्ये 15,000 कॅश, गोल्ड नेकलेस, गोल्ड चेन, सिल्वर कॉइन्स, पर्ल नेकलेस, रिंग्स, इयररिंग्स होते. आता उमा अग्रवालने जेव्हा त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पडद्यामागे लोअर बर्थ सीटवर बसलेल्या आणखी एका व्यक्तीने तिला फिरून पकडले, ज्याने ट्रेन अटेंडंट सारखाच ड्रेस घातलेला होता. त्याचा चेहरा उमा अग्रवाल पाहू शकल्या नाही, कारण तो पडद्यामागे बसलेला होता. तिथली सिच्युएशन समजण्यापूर्वीच ते चोर त्यांची पर्स घेऊन त्या ट्रेनमधून जंप घेऊन पळाले व पडद्यामागे बसलेला व्यक्ती सुद्धा तिथून पसार झाला. कंप्लेनंटच्या मते या घटनेच्या वेळी ज्या कोचमध्ये त्या होत्या त्या कोचचे सर्व दरवाजे खुले होते. तसेच AC कोचचा सुद्धा लहान दरवाजा खुला होता. त्याचबरोबर कोणताही अटेंडंट, TT किंवा सिक्युरिटी गार्ड तिथे प्रेझेंट नव्हता. कंप्लेनंट उमा अग्रवाल त्यांनी पुढे सांगितले की या इन्सिडेंट नंतर त्यांनी या ट्रेनची चैन ओढली, ट्रेन थांबवली, परंतु ट्रेन थांबल्यानंतर 15 मिनिटे होऊन गेली तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणीही अटेंडंट गार्ड किंवा सिक्युरिटी गार्ड आला नाही. त्यानंतर कंप्लेनंटने 0 FIR रजिस्टर्ड केली आणि नंतर ती FIR रेवरी पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आली, परंतु कोणतीही इफेक्टिव्ह स्टेप्स रेल्वे पोलिसांनी घेतले नाही या संबंधामध्ये आणि चोरलेले आर्टिकल सुद्धा परत मिळाले नाही. त्यानंतर उमा अग्रवाल यांनी कंझ्युमर कंप्लेंट डिस्ट्रिक्ट फोरममध्ये दाखल केली आणि फोरमने त्यांची ही कंप्लेंट अलाउ केली. या कंप्लेंटमध्ये रेल्वे डिपार्टमेंटला पार्टी करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेने कंझ्युमर फोरमच्या या ऑर्डरला चॅलेंज केले, अपील फाईल केली स्टेट कमिशन पुढे, परंतु स्टेट कमिशनने मात्र ही अपील डिसमिस केली. त्यानंतर रेल्वेने नॅशनल कंझ्युमर कमिशन पुढे रिव्हिजन पिटिशन फाईल केली. आता डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरमने 8 ऑगस्ट 2019 ला कंप्लेनंटच्या फेवरने ऑर्डर दिलेला होता. त्यामध्ये रेल्वेने कंप्लेनंटला 4 लाख रुपये त्या चोरी गेलेल्या वस्तूंची किंमत म्हणून, तसेच त्यावर 9% इंटरेस्ट पे करावे, 50,000 रुपये मेंटल अँड फिजिकल हॅरॅसमेंट म्हणून, त्याचबरोबर लिटिगेशनचा खर्च 10,000 रुपये पे करण्याचे डिरेक्शन्स दिले व रेल्वेने या ऑर्डरला स्टेट कंझ्युमर कमिशन पुढे चॅलेंज केले होते. अपील फाईल केली, परंतु स्टेट कमिशनने मात्र तोच ऑर्डर मान्य केला जो ऑर्डर फोरमने दिलेला होता. अपील डिसमिस केली, परंतु रेल्वेने मात्र पुन्हा रिव्हिजन पिटिशन फाईल केली नॅशनल कंझ्युमर कमिशन पुढे व यामध्ये पिटिशनर इंडियन रेल्वेचे म्हणणे होते की कंझ्युमर फोरमने दिलेला ऑर्डर हा बेकायदेशीर व चुकीचा आहे. बिकानेरला कॉज ऑफ ॲक्शन घडलेले नसल्यामुळे बिकानेर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरमला ही चुकीने कंप्लेंट फाईल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बिकानेर कंझ्युमर डिस्ट्रिक्ट फोरमला ही कंप्लेंट एंटरटेन करण्याचे ज्युरिस्डिक्शन नाही. त्यामुळे ज्युरिस्डिक्शन चुकले आहे. रेल्वे डब्यातील सामानांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्या प्रवाशांची असते. कंप्लेनंट सोबत इतर प्रवास करणारे प्रवासी असूनही तिने त्या चोरांना पकडण्यासाठी त्यांची मदत घेतली नाही. पुढे रेल्वेने म्हटले की रिझर्व्ह डब्यातील प्रवासादरम्यान सामान हरवल्याचा किंवा चोरीचा दावा केल्याने रेल्वेच्या सेवेमध्ये डिफिशियन्सी असल्याचे सिद्ध होत नाही व ते सिद्ध होईपर्यंत रेल्वे लायबल राहत नाही. रेल्वेच्या निग्लिजन्सीचा आरोप करणाऱ्या कंप्लेनंटवरती त्याबद्दलचे प्रूफ देण्याची जबाबदारी आहे. बिकानेर कंझ्युमर फोरमला हे मॅटर चालवण्याचे ज्युरिस्डिक्शन नाही. तरी अशा प्रकारे नॅशनल कंझ्युमर पुढे रेल्वेने आपली बाजू ठेवली. त्यानंतर कंप्लेनंट उमा अग्रवाल यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट करताना त्यांच्या वतीने काही सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्सचा रेफरन्स दिला व त्यानंतर कंप्लेनंटच्या वकिलांनी रेल्वे डिपार्टमेंटच्या लेटरचा रेफरन्स इथे दिला
रेल्वे ऑफिसचे एक लेटर नॅशनल कन्झ्युमर कमिशनला सबमिट केले। या ऑफिस लेटरमध्ये ट्रेन कंडक्टरच्या ड्युटीज दिलेल्या होत्या। आता त्या ड्युटीज मध्ये म्हटले आहे की ट्रेन कंडक्टर रेल्वे डब्यातील प्रवाशांची तिकिटे तपासेल, प्रवाशांना त्यांच्या निवासस्थानासंबंधी गाईड करेल, कोणी व्यक्ती प्लॅटफॉर्म तिकीट धारक असले तरी सुद्धा तरी त्यांना अनधिकृत व बेकायदेशीर प्रवेशास प्रतिबंध करेल। ट्रेन सुरू असताना रेल्वे डब्याचे दरवाजे हे बंद ठेवलेले आहेत आणि प्रवाशांना आवश्यकता असेल तेव्हा ते उघडतील याची ट्रेन कंडक्टर खात्री करेल। त्याने अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत व्हेस्टिब्युल कोचचे शेवटचे दरवाजे बंद ठेवले पाहिजे। त्याने विशेषतः रात्रीच्या वेळी जागरूक राहावे आणि कोचमध्ये अनधिकृत व्यक्ती, भिकारी किंवा घुसखोर यांच्या प्रवेशास प्रतिबंध केला पाहिजे। ड्युटीच्या वेळी त्याला नेमून दिलेल्या कोचमध्ये तो उपस्थित असेल आणि जर एकापेक्षा जास्त डब्यांमध्ये माणसंच असतील तर सर्व डब्यांना वारंवार तो भेट देईल। ट्रेन कंडक्टरने प्रवाशांच्या सामानांची चोरी किंवा काही हरवल्याच्या कोणत्याही तक्रारीकडे लक्ष द्यावे आणि प्रवाशांना त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी विहित नमुन्यात FIR GRP कडे म्हणजे रेल्वे पोलिसांकडे नोंदवेल। सामानांची चोरी झाल्याची कोणतीही घटना घडल्यास प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेन कंडक्टर ब्लँक FIR फॉर्म सोबत ठेवेल। असे फॉर्म रीतसर भरून पुढील कारवाईसाठी नियोजित थांब्यावर पुढील GRP पोस्ट कडे सुपूर्द करतील। या ट्रेन कंडक्टरच्या ड्युटीज नॅशनल कन्झ्युमर कमिशन पुढे कंप्लेनंटच्या वकिलांनी ठेवल्या व ते रेल्वेचे ऑफिस लेटर ज्यामध्ये या ड्युटीज दिलेल्या होत्या ते नॅशनल कन्झ्युमर कमिशनला सबमिट केले व वकिलांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये पुढे म्हटले की रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कोचमध्ये असायला पाहिजे होते। त्यांनी रात्री दरवाजे बंद न करणे, डब्यात उपस्थित न राहणे, घुसखोरांना परवानगी देऊन रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या अनेक ड्युटींची त्यांनी उल्लंघन केलेले आहे। कोचमध्ये इतरांसह FIR दाखल करण्यास कंप्लेनंटला मदत न करणे, त्यामुळे त्यांनी आपल्या ड्युटीत कसूर केल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रवाशांना, ग्राहकांना आणि रिस्पॉन्डंटला म्हणजेच कंप्लेनंटला आवश्यक ती सर्व्हिस प्रदान करण्यात निष्काळजीपणा दाखवला आहे। अशा प्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सेवेतील कमतरतेसाठी रेल्वे डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहे। त्यानंतर कोर्टाने म्हटले की सेक्शन 97 and 100 ऑफ रेल्वेज ऍक्ट च्या या तरतुदींचे जर बारकाईने निरीक्षण केले तर असे दिसून येते की सेक्शन 100 प्रमाणे जर असे सिद्ध झाले की रेल्वेच्या किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे नुकसान झाले किंवा काही बिघडले किंवा नष्ट झाले तर त्याकरिता रेल्वे प्रशासन जबाबदार असेल। या मॅटरमध्ये खालच्या दोन्ही फोरम्सने रेल्वेच्या किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, दुर्लक्षतेमुळे, सेवेच्या कमतरतेमुळे कंकरंट फाइंडिंग्स दिलेले आहेत। म्हणून रिस्पॉन्डंटच्या म्हणजेच कंप्लेनंटच्या निष्कर्षाला आम्ही सहमत आहोत। आम्हाला स्टेट कन्झ्युमर कमिशनच्या ऑर्डरमध्ये कोणतेही बेकायदेशीरता, अनियमितता किंवा ज्युरिस्डिक्शन बाबत त्रुटी आढळत नाही, म्हणून त्यांचा ऑर्डर आम्ही तसाच ठेवतो आहे। तसेच पिटिशनर रेल्वेने ज्युरिस्डिक्शन संबंधी जो मुद्दा उपस्थित केला या संबंधात नॅशनल कमिशनने म्हटले की कंप्लेनंटचा प्रवास हा बिकानेर पासून सुरू झालेला आहे, कारण त्या बिकानेर रेल्वे स्टेशन पासूनच त्या रेल्वेमध्ये बसल्या होत्या। त्यामुळे डिस्ट्रिक्ट फोरम बिकानेर हेच त्या कंप्लेंट करिता योग्य ज्युरिस्डिक्शन आहे। वर नमूद केलेल्या कारणांमुळे या मॅटरमधील सर्कमस्टान्सेस आणि फॅक्ट्स तसेच पक्षकारांनी मांडलेले मुद्दे यावरून सदर रिव्हिजन पिटिशनमध्ये काहीही योग्यता नाही। त्यामुळे रेल्वेने फाईल केलेली ही रिव्हिजन पिटिशन डिसमिस करण्यात आली आणि जो ऑर्डर बिकानेर कन्झ्युमर डिस्ट्रिक्ट फोरमने केला होता तसेच स्टेट कमिशनने मान्य केला होता तोच ऑर्डर तसाच ठेवण्यात आला। तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओतून माहिती झाले असेलच की रेल्वेने प्रवास करताना तुमच्या सोबत काही घटना घडली किंवा वस्तू चोरीला गेली तर त्याकरिता तुम्ही तुमची तक्रार कोठे करायला पाहिजे व तुम्हाला त्याची भरपाई कशी प्राप्त होईल। त्याचबरोबर ट्रेन कंडक्टरच्या काही ड्युटीज असतात आपल्या प्रवाशांकरिता, हे सर्व आपण आज समजून घेतले। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया। थँक्यू सो मच। टेक केअर ऑफ युअरसेल्फ।